खालापूर टोल नाक्याच्या पुढे जो टँकर पलटी झाला आहे त्याच्यामुळे अभूतपूर्व अशी ती वाहतूक कोंडी मुंबई एक्सप्रेस हायवेवर झालेली आहे। जवळपास 24 तास आता होऊन जातील, मात्र तरी ट्रॅफिक जे आहे ते कंट्रोल करता आलेलं नाही आहे। तो टँकर अजून बाजूला सरकवता आलेला नाही आणि त्याचा फटका जो आहे तो मुंबईत देखील पाहायला मिळतो। आता मी दादरचे जे TT बस स्थानक आहे त्या बस स्थानकाच्या इथे जे दादर आणि पुणे बस सुटल्या जातात तिथे आहे आणि तिथून खूप मोठा फटका हा कालपासूनच बसलेला आहे। बसेस उभ्या आहेत मात्र प्रवासी येत नाही आहेत आणि जे प्रवासी आलेत त्यांना पुढचा जो पुण्यापर्यंतचा रस्ता आहे तो पूर्ण करता येत नाही आहे, कारण एक्सप्रेसवेवरती जी अभूतपूर्व कोंडी झाली आणि त्या टँकर अजूनही हटवला गेला नाही। त्याच्यामुळे मुंबईतून या बसेस नेमक्या कशा काढायच्या या आगार प्रमुखांसमोर प्रश्न आहेत। अजूनही जर आपण पाहिलं तर इथं अनेक लोक आहेत, त्या लोक बसची वाट बघतायत। बस सुटतील, मात्र ज्या आधीच बस गेलेल्या आहेत त्या अजूनही पुण्यापर्यंत पोहोचू शकलेल्या नाहीत आणि त्यामुळे जर आपण पाहिलं तर खूप जास्त त्रास जो आहे तो प्रवाशांना होते। काही प्रवासी आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया। दादा, तुम्ही इथे कधीपासून बसलेला? आम्हाला तरी 2 तास झाले। विचारलं तुम्ही बस संदर्भात, काय सांगितलं की बस जाणार नाही आहे, बस रूट पूर्ण बंद आहे, त्यामुळे तुम्ही घरी जावा सेफमध्ये, असं त्यांनी सांगितलेलं आहे आम्हाला। काय कारण काय सांगितलं? ते गॅसचा प्रॉब्लेम, गॅस गाडी पलटी झाली त्यामुळे दोन्ही बॉन्ड बंद झालेले आहेत, पुणा मुंबई, मुंबई पुणा। तुमचं काय काम होतं जे तुम्ही निघालात आणि आता अडक? मी आईला भेटायला चाललो, आई आजारी आहे गावी, त्यांना भेटायला निघालो। आता कधीपर्यंत हे सगळं सॉल्व होईल आणि काय सांगण्यात काय आलंय? पुढील आदेश येतील तेव्हा रूट चालू होईल असं त्यांनी सांगितलेलं आहे। आता फक्त वाट बघताय कधी सुरू होईल? त्यांना घेऊन थांबलो आता इथं वाट बघत। ताई, तुम्ही पण निघालात, कसं काय वाटतं की होईल लवकर चालू? कारण जवळपास 24 तास व्हायला आले। सध्या तरी 5 वाजलेत, आता सांगता येत नाही पुढचा रूट काय आहे ते, चालू होईल का नाही। पण चालू जर झालं तरी रात्रीचा प्रवास कसा करणार ना, आणि लहान मुलगी आहे त्याच्यासाठी दुसरा पर्यायी मार्गही नाही आहेत की कुठं? हो, प्रायव्हेट गाड्याचं म्हटलं तरी बसच बंद आहेत म्हटलं ते बी तिथेच अडकणार आहेत, त्यापेक्षा थांबून राहिलेलं बरं घरी, असं आहे एक विषय। तर आपण पाहू शकतो की कोणत्या नेमक्या पर्यायी मार्ग निवडायचा, किंवा जर पर्यायी मार्ग जर नसेलच तर मग नेमकं काय करायचं, आणि जर दुसऱ्या इतर वाहनांनी जाण्याचा प्रयत्न केला ते देखील त्याच घाटातून जाणार आणि तिथेच अडकणार, अशी सगळी परिस्थिती आहे। त्यामुळे अजूनही जर आपण पाहिला तर खोपोलीला तो ॲक्सिडेंट झालेला आहे। खोपोलीचा जो टोल नाका आहे त्याच्या पुढे जो लोणावळा सुरू होतो त्या लोणावळ्याच्या ह्या सगळ्या मध्यभागामध्ये हा अपघात झाला आणि त्या अपघातानंतर संपूर्ण अभूतपूर्व ट्रॅफिक जाम झालेला आहे आणि आता त्याचा फटका मुंबईपर्यंत बसायला सुरुवात झालेली आहे। आता जर आपण ही सगळी मुंबईची परिस्थिती पाहिली तर अजूनही बस इथेच थांबलेल्या आहेत, अजूनही बस निघालेल्या नाहीत। अजूनही काही दादा आहेत, आपण त्यांच्याशी बोलले। दादा, बसेस ही शेवटची बस कधी निघालेली इथून? हां दादा, शेवटची बस इथून कधी निघाली? सकाळी 11 वाजता निघाली म्हणजे सकाळी आम्ही 11 वाजताची गाडी सोडली, त्याच्यानंतर अजून गाडी सोडली नाही आम्ही। अजून बसच नाही निघाली, म्हणजे आता तुमच्याकडे काय इन्फॉर्मेशन आहे कधीपर्यंत ते सुरू होईल आणि तुम्ही इथून वाहतूक व्यवस्था किंवा बसेस कधी सांगतोय की रस्ता अजून बंद आहे, रस्ता अजून चालू झाला नाही आहे, जसा चालू होईल तसं आम्ही इथून गाड्या मार्गस्थ करू। आम्ही 3 गाड्या आम्ही ठेवलेल्या आहेत तिथे, 3 गाड्या उभ्या आहेत तिथं, पण वरून जसा आदेश येत नाही तेव्हा आम्ही गाडी सोडू शकत नाही, कारण लोक 10-10 तास उभे आहेत आणि माणसाचं काय नाही, पण लेडीजचा वॉशरूमचा प्रॉब्लेम असतो, जेवणाचा प्रॉब्लेम असतो, बरेचसे लोक अडकलेले आहेत, अजून त्यांची पुण्याला पोहोचले नाहीत। मला काय अंदाजा सांगितला कधीपर्यंत सुरू होऊ शकेल? नाही, अजून तरी कल्पना नाही आहे त्याची अजून कल्पना नाही। आमच्याशी बोलल्या प्रवाशांना आम्ही सूचना देतोय की तुम्ही इथे राहणार असाल जवळपास तर तुम्ही घरी थांबा आणि जेव्हा गाड्या चालू होतील तेव्हा तुम्ही या, असं आम्ही लोकांना सूचना देतो, म्हणून एवढी गर्दी कमी आहे। कारण आम्ही पण काही प्रवाशांशी बोललो तर ते बोलतो आम्ही पण 2-2, 3-3 वाट पाहिली आहे पण काही होत नाही। का आम्ही 11 वाजेपासून सगळ्यांना सांगतोय प्रवाशांना की थांबू नका इथे, का थांबून पण फायदा नाही ना, अजून जसापर्यंत तिकडचा रस्ता सुरळीत होत नाही तोपर्यंत गाड्या काहीच करू शकत नाही। आणि जसं कारण खालापूर टोल नाका आहे त्या तिकडे सर्व अपघात झालेला आहे। जुन्या मुंबई पुणे हायवेने गेलं तरी तो रोड तिकडे जॉईन होतो ना, नवीन रोडला अटॅच होतो ना तो रस्ता, केलं तरी काही उपयोग तरी काही फायदा नाही। मग एकच पर्याय कल्याण आळाफाटा मार्गे पुण्याला जायला, तो लांब होणार, माळशेज मार्ग तो एकच पर्याय। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। तर कल्याण आळेफाटा ज्या इथून जो माळशेज घाटातून रोड जातो तिथून एक पर्यायी मार्ग आहे, मात्र तो खूप दूरचा आहे, त्याच्यामुळे तिथून जाणं देखील प्रवाशांना परवडणार आहे का ते देखील एक महत्त्वाचं आहे। मात्र सध्या जर आपण इथं मुंबईची स्थिती पाहिली तर 11 वाजल्यापासून या आगारातून बस अजून गेलेल्या नाही आहेत, कधी सुटणार याबाबतची अजूनही काही माहिती नाही आहे। खालापूर टोल नाक्याच्या पुढे म्हणजे लोणावळा जिथे सुरू होतो तिथे अपघात झाला आणि त्याचा फटका थेट आता आपल्याला इथं मुंबईत पाहायला मिळतो। कॅमेरामॅन विनोद सोबत उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।